सर्व स्वामी भक्तांना नमस्कार। आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। 15 जानेवारी मकर संक्रांती दिवशी कोणत्या सेवा कराव्यात? संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये काळ्या तिळाचे हवन किंवा दर्पण कसे करावे? कोणत्या मंत्राचे पठण करावे याची रीतसर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा। सर्वात महत्त्वाचे म्हणजे संक्रांती तिथी ही शुभ तिथी आहे। वर्षातील पहिला सकारात्मक आणणारा असा सण आहे। या दिवशी भगवान सूर्याची शक्य होईल तेवढी आपल्याला उपासना करायची आहे आणि आपल्या जीवनातील नकारात्मकता घालवायची आहे। या दिवशी संकल्प करून सेवा करावी। सूर्य उदयापासून ते सूर्यास्तापर्यंत या पुण्यकालामध्ये स्त्रियांनी विशेषतः वाणवसा करावा, हळदी कुंकू करावे, भगवान सूर्याची उपासना करावी, आपल्याला शक्य होईल तेवढे दान करावे, संकल्प करावा की या दिवशी काय करावे। तीळ मिश्रित उदकाने म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून स्नान करायचे, तिळाचे उटणे अंगाला लावावे, होम करावा, भगवान सूर्याचा मंत्र, भगवान श्री हरी विष्णूचा मंत्र, श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र या मंत्राचे पठण करून पुण्यकाळामध्ये हवन करावे। तीळ होम अवश्य करावा। तो कसा करावा ते पहा। या दिवशी दान किंवा वाण देताना संकल्प कसा करावा? आपल्या उजव्या हातामध्ये पाणी 1 चमचाभर घ्या, त्यामध्ये हळदी कुंकू फूल आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी। मकर संक्रांतीनिमित्त संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये माझ्या घरातील काही मानसिक आर्थिक स्थैर्यासाठी, सौभाग्यासाठी, धनधान्य समृद्धीसाठी यथाशक्ती हे दान करत आहे असे म्हणून हातातील जे पाणी आणि फूल आहे ना ते तामणामध्ये सोडून द्यायचे। एखाद्या सवाष्णीला हळदी कुंकू द्यायचे आणि ब्राह्मण जर उपलब्ध झाले तर त्यांचे पूजन करून त्यांना दान दक्षिणा द्यावी। या दिवशी कुठली सेवा करावी तर संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये हा भगवान विष्णूच्या पूजनासाठी अतिशय शुभ मानला जातो। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचे पठण करा। विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा। या दिवशी शक्यतो सत्यनारायण पूजा करावी। कुठल्याही विष्णूचा मंत्राचे यथाशक्ती पठण करावे। तसेच या दिवशी भगवान सूर्याची उपासना अतिशय शुभ मानली जाते आणि पुण्यकालात सकाळपासून ते सूर्यास्तापर्यंत आपल्या घरामध्ये तीळ हवन अवश्य करावा। एक मातीची कुंडी घेऊन, शेणाची गौरी घेऊन पान कापराने हवन कुंड प्रज्वलित करायचा आहे। हळदी कुंकू अक्षदा फुलांनी हवन कुंडाची पूजा करायची। आपल्याला काही मंत्राचे पठण करून स्वाहाकार करायचा आहे। स्वाहाकार करताना काळे तीळ वापरावेत। श्री स्वामी समर्थ नमः असे म्हणून 11 वेळा होऊ द्यायचे आणि स्वाहा म्हणताना हवन कुंडामध्ये काळे तीळ सोडून द्यायचे। त्यानंतर नवग्रह स्तोत्राचे आपण पठण अवश्य करा। प्रत्येक मंत्राचे पठण झाल्यानंतर स्वाहाकार करायचा आणि काळे तीळ हवनमध्ये सोडून द्यायचे। सूर्याचा मंत्र ओम सूर्याय नमः असे बोलून काळे तीळ सोडून द्यायचे। स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र 21 वेळा म्हणा किंवा सूर्याचा मंत्र 108 वेळा म्हणा। 108 वेळा नाही म्हटला किंवा 21 वेळा म्हटला तरी चालेल आणि स्वाहाकार करायचा। त्याचप्रमाणे श्री हरी विष्णूचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः स्वाहा म्हणताना काळे तीळ हवन कुंडामध्ये सोडून द्यायचे। अशा पद्धतीने आपण संक्रांती दिवशी तीळ हवन दर्पण करायचे आहे। अत्यंत सोपी पद्धत आहे आणि हे सर्व झाल्यानंतर हवन कुंड शांत होऊ द्यायचा। अशा प्रकारे आपण मकर संक्रांती दिवशी सकारात्मक दृष्टीने श्रद्धेने या सर्व सेवा नक्की करा। मकर संक्रांती ही शुभ तिथी आहे, त्यामुळे आपल्या जीवनात देखील सर्व काही शुभही शुभ होईल। तुम्हाला जर ही माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा,
चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते. श्री स्वामी समर्थ.